तर चला पाहूया आपण उद्या निफ्टीमध्ये काय मुवमेंट होऊ शकते. निफ्टी वरती जाईल, साइडवेज जाईल का परत खाली येईल, प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं का परत एकदा आपल्याला नवीन हाय पाहायला भेटू शकतो. चला सुरुवात करूया. जर आपण निफ्टीचा चार्ट जर पाहिला तर आपल्याला इथं असं दिसत की निफ्टी एका क्रुशियल लेवलला आहे. फर्स्ट टाइम जेव्हा ह्या रेजिस्टन्सला टेस्ट केलं इथून मार्केट पडलं होतं, सेकंड टाइम पडलं होतं, कमी पडलं होतं, पण थर्ड टाइम जेव्हा पूर्णपणे इथं एक ह्या एरियामध्ये गेलं आणि ह्या एरियामधून जो सेल ऑफ आला तर आपल्याला एक नवीन लो पाहायला भेटला होता. तर इथून आपल्याला परत एकदा नवीन एक लो पाहायला भेटेल का, तर चला आपण अनालिसिस करूया. जर इथं पाहिलं तर एका रेजिस्टन्सवर निफ्टी हॉल्ट करते. आता उद्या जर निफ्टी ह्या हायच्या वरती निघली तर आपल्याला इथे एक छोटस टार्गेट भेटू शकतं 540च्या आसपासचं एक कंटिन्युएशन मध्ये, पण मार्केटला 480च्या पुढे कॅन्डल क्लोजिंग द्यावी लागेल. 480च्या वरती जर निघलं आणि परत एकदा इथं एकदा प्रॉफिट बुक करून एक रिट्रेसमेंट आली आणि ह्या लेवलला ऍज अ सपोर्ट म्हणून रिॲक्ट जर केलं तर आपल्याला इथून एक नवीन हा हाय मोडल्यानंतर नवीन हाय किंवा पुढचं टार्गेट आपण म्हणू शकतो हे 850चं टार्गेटसाठी आपण वाट पाहू शकतो. इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. एवढी मोमेंट आपल्याला मार्केटमध्ये भेटू शकते. इथे एक क्रुशियल रेजिस्टन्स आहे आणि जर ह्या लोच्या खाली जर मार्केट आलं तर परत ह्या सपोर्टवर आपल्याला मार्केट पाहायला भेटू शकतं. कारण लास्ट टाइम जेव्हा मार्केट इथून पडलं होतं आणि परत इथून वरती गेलं तर ह्या लेवलला ऍज अ रिस्पेक्ट करून ते परत वरती गेलेले. त्याच्यामुळे ही जी लेवल आहे 24,158ची, तर ही लेवल जी आहे ही एक क्रुशियल लेवल म्हणून वर्क करू शकते. पण इथं प्राइस ऍक्शन पाहिल्याशिवाय आपल्याला ट्रेड भेटणार नाही. जर आपल्याला खालच्या साईडला ट्रेड पाहिजे असेल तर मार्केटला इथं जो हाय बनलेला आहे इथून मार्केट निघलं, रेजिस्टन्स घेतलं, इथं खाली आलं, त्याच्यानंतर इथं रिटर्न जाऊन जर ह्या लेवलच्या खाली आलं तर आपल्याला छोटं टार्गेट, पहिल्या टार्गेटसाठी आपण ह्या लेवल पर्यंत ट्राय करू शकतो. तर ही लेवल कोणती आहे, साधारणतः 346ची, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट आपल्याला 160 पर्यंत, 24,160 पर्यंत पाहायला भेटू शकतं. तर चला आपण आता निफ्टी पाहूया, बँक निफ्टी पाहूया. बँक निफ्टी मध्ये काय घडतंय, जर बँक निफ्टी जर पाहिली तर बँक निफ्टी मध्ये एक गॅप पेंडिंग आहे. निफ्टी मध्ये हा गॅप नाहीये आणि बँक निफ्टी मध्ये हा गॅप लेवल एक पेंडिंग आहे. लास्ट टाइम ह्या गॅप मधून सेलिंग आलं पण सस्टेनेबल सेलिंग नाही झालं आणि वरचाही एक गॅप पेंडिंग आहे आणि खाली नवीन एक झालेला गॅप पेंडिंग आहे निफ्टी मध्ये. तर आपण निफ्टीला ऍज अ साइडवेज किंवा ह्या गॅपच्या वरती निघाल्यानंतर हा जर हाय मोडून याला जर रिटेस्ट केला आणि इथून परत जर वरती गेली तर आपल्याला एक छोटस टार्गेट आपण ह्या हाय पर्यंत प्लॅन करू शकतो. हे जे टार्गेट आहे हे आपण कन्सिडर करू शकतो. 53,200च. जर 800 पासून पुढे निघली निफ्टी
आणि जर आपल्याला इथं प्राइस ऍक्शन जर भेटली तर आपल्याला इथं छोटा स्टॉप लॉस देऊन एक 800 पर्यंत, सॉरी 800 पासून 53,200 पर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.